मित्रांनो, सगळ्यांनी एकदा तरी ऐकलं असेल, पैसे झाडावर लागत नाहीत. हो, हे अगदी खरं आहे. पण आज मी तुम्हाला आणखी एक खरी गोष्ट सांगतो. पैशाचं झाड असतं आणि आश्चर्य म्हणजे हे झाड आपल्या प्रत्येकाकडे लावता येतं. हे पैशाचं झाड म्हणजे आपली गुंतवणूक, बचत आणि आर्थिक सवयी. जितकं आपण त्याला खतपाणी घालतो, म्हणजे योग्य पद्धतीने गुंतवणूक, शिस्तबद्ध बचत आणि आर्थिक नियोजन करतो, तितकं हे झाड वाढतं, फुलतं आणि फळं देतं. सुरुवातीला कदाचित त्याचं बीज छोटं असतं, महिन्याला काही शेकडो किंवा हजार रुपये. पण कालांतराने तेच बीज मोठ्या झाडात रूपांतरित होतं आणि त्या झाडाच्या सावलीत बसून आपण आर्थिकदृष्ट्या निश्चिंत, स्वतंत्र आणि सुरक्षित होऊ शकतो. हे सगळं व्यवस्थित समजून घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष आयुष्यात वापरण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी मालिका, पैशावर बोलू काही. या मालिकेत आपण सोप्या भाषेत जाणून घेऊ पैसे कसे वाचवायचे, गुंतवणुकीच्या योग्य पद्धती कोणत्या, छोट्या छोट्या सवयींमुळे मोठं आर्थिक झाड कसं वाढवायचं आणि आर्थिक स्वातंत्र्यतेकडे पाऊल कसं टाकायचं. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचे विचार कॉमेंटमध्ये नक्की सांगा, मित्रांसोबत शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण ही मालिका तुम्हाला पैशाबद्दलचा विचार बदलून टाकेल. चला तर मग. चला मित्र हो, पैशावरती बोलू काही, कष्टाचेच ते गाठू काही, नको पुसणं देणं, नको उधारी, स्वप्नांना देऊ मेहनतीची सारी. पैशावरती चालतो हा संसार, जीवाला हवं थोडा आधार, काम करताच मिळतो हक्काचा वाटा, कष्टाच्या नशिबीच असतो फळाचा थाटा. शेतावरची माती बोलते खरी, कामाचं सोनं करते खरी, नको गप्पा नको वादळ फुकट, मेहनतीतच तडले सुखाचं गाठोड. पैसा म्हणजे नाही फक्त स्वप्नांची जुळवाजुळी, तो आहे कष्टाचा गहिरा साक्षी. थोडं आज थांबू, थोडं विचार करू, पैशाच्या मागे जिवंतपणा हरवू नको. पैशावरती चालतो हा संसार, जीवाला हवं थोडं आधार, काम करताच मिळतो हक्काचा वाटा, कष्टाच्या नशिबीच असतो फळाचा थाटा. पैशावरती चालतो हा संसार, जीवाला हवं थोडं आधार, काम करताच मिळतो हक्काचा वाटा, कष्टाच्या नशिबीच असतो फळाचा थाट. गुंतवणुकीतून स्वतंत्रतेकडे. रोहित नावाचा एक साधा नोकरदार युवक. महिन्याला त्याचा पगार फक्त 20-25 हजार रुपये. नोकरी स्थिर होती, पण खर्च, जबाबदाऱ्या आणि वाढती महागाई यामुळे त्याच्या मनात सतत निराशा असायची. एका दिवशी तो खूप खचून घरी आला. एक दिवस तो एका अर्थविषयक तज्ज्ञ व्यक्तीकडे गेला. त्याला सर्व परिस्थिती सांगितली. तेव्हा त्या तज्ज्ञाने राहितला शांतपणे एक मंत्र सांगितला, गुंतवणूक, खर्च. रोहितला सुरुवातीला हे समजले नाही. त्या तज्ज्ञाने समजावलं, पगारातून खर्च आधी न करता थोडे पैसे गुंतवणुकीसाठी बाजूला काढ, उरलेलं खर्च कर, पैसाच पैसा बनवतो. रोहितने मनावर घेतले. महिन्याला फक्त 3,000 ते 4,000 रुपये म्युच्युअल फंड, RD आणि छोट्या सोन्याच्या नाण्यांमध्ये गुंतवू लागला. सुरुवातीला कटकट वाटली, पण हळूहळू सवय झाली. काही वर्षांनी त्याच्या गुंतवणुकीत चांगली रक्कम जमा झाली. तेव्हा त्याला वाटलं, आता थोडं धाडस करून काहीतरी स्वतःचं सुरू करायला हवं. त्याने गुंतवलेले पैसे वापरून छोटासा ऑनलाईन व्यवसाय सुरू केला, हाताने बनवलेल्या वस्तू विकण्याचा. सुरुवातीला फारशी ऑर्डर आली नाही, पण त्याने नोकरीसोबतच व्यवसाय टिकवून ठेवला. हळूहळू मेहनतीमुळे ग्राहक वाढले, नफा मिळू लागला. काही वर्षातच त्याचा व्यवसाय त्याच्या पगारापेक्षा जास्त उत्पन्न देऊ लागला. आज रोहित नोकरी करत असला तरी त्याला नोकरी सोडली तरी चालेल अशी आर्थिक स्वतंत्रता मिळालीये. त्याची निराशा नाहीशी झाली आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसू लागला. त्याला आठवतंय फक्त एक वाक्य,
गुंतवणूक खर्च हा मंत्र जीवन बदलतो.